अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त महाराजांचा आणि वेगवेगळे संप्रदाय यांचा संबंध तपासून आपण पाहत असताना रामदास स्वामी महाराजांचा आणि दत्तात्रेयांचा किती घनिष्ठ संबंध जवळून आला होता। नवे नवे रामदास स्वामींच्या शिष्य परंपरेतल्या मंडळींनी सुद्धा दत्तोपासना किती जवळून स्वीकारली होती, जी म्हणजे त्यात दोन पद्धती आहेत। एक घराण्यात चालत आलेली दत्तोपासना तर चालूच ठेवली, परंतु पुढे जाऊन बोलायचं तर परंपरेने समर्थांच्याकडनं आलेली जी परंपरा आहे, रामदासी परंपरा जी आलेली आहे, सांप्रदायिक श्रीराम जय राम जय जय राम हे नामस्मरण जे आहे ते सुद्धा अतिशय श्रद्धेनं केलंय, परंतु घरातली दत्तोपासनाही जपली आहे। म्हणजे अभेद स्थिती या सांप्रदायिकांनी, समन्वयाची स्थिती या सांप्रदायिक मंडळींनी अतिशय प्रेमानं जपलेली। एक अनोखा विषय जर आपल्या पुढे ठेवायचं ठरलं, बोलायचंच झालं तर दत्त संप्रदायातल्या अधिकारी मंडळींनी सुद्धा रामदासी परंपरेंना तितकंच महत्वाचं असं रामदास स्वामींच्या परंपरेला म्हणजेच रामदास स्वामींना अतिशय मान दिलेला आहे। आणि रामदास स्वामींच्या परंपरेतल्या सर्व शिष्यांनी सुद्धा दत्तात्रेयांना आणि दत्त परंपरेतल्या सर्व अधिकारी शिष्यांना मान दिलाय। एक सहज जाता जाता सांगायचं असेल तर टेंबे स्वामी महाराज हे अतिशय अधिकारी सत्पुरुष, दत्त संप्रदायातले अधिकारवाणी ज्यांची, अशा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा संन्यास त्यांच्या चरित्रात वर्णन आहे त्याप्रमाणे तो झाला पत्नी निवर्तल्यानंतर 14व्या दिवशी त्यांनी संन्यास घेतला गंगाखेड या गावी मराठवाड्यामध्ये। पण त्यांना दंड जो मिळाला, संन्यासी परंपरेतला जो दंड असतो तो दंड जो मिळाला तो उज्जैनला टेंबे स्वामी महाराजांना मिळाला। परंतु गमतीचा भाग असा की विलक्षण भाग असा की त्या उज्जैनला ज्या स्वामी महाराजांच्याकडून या टेंबे स्वामी महाराजांना दंड मिळाला यती परंपरेचा, ते पूर्वाश्रमीचे रामदासी परंपरेतले होते, शिष्य होते। चाफळला त्यांची समाधी आहे आणि पुढे जाऊन त्यांनी संन्यास घेतला, म्हणजे पूर्वाश्रमीचे रामदासी असलेले, पण त्याच्यानंतर पुढच्या काही कालखंडामध्ये त्यांनी यती धर्म स्वीकारला आणि ते उज्जैनला वास्तव्याला होते। त्या स्वामी महाराजांच्या कडून टेंबे स्वामींना दत्त परंपरेतले अध्वर्यू असलेले वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांना दंड मिळाल्यामुळे स्वामी महाराजांचा रामदास स्वामींच्यावर आणि रामदासी परंपरेवर तितकाच लोभ आणि तितकाच अतिशय आदर होता बरं का। म्हणजे स्वतः टेंबे स्वामी महाराज त्यांच्या फिरतीमध्ये असताना दासनवमीचा उत्सव साजरा करायचे, नवे नवे दासबोधावरती स्वतः टेंबे स्वामी महाराज प्रवचन पण करायचे। ग्वाल्हेरला घडलेला किस्सा आहे। ग्वाल्हेरला टेंबे स्वामी महाराजांनी स्थापन केलेलं एक दत्त मंदिर आहे। त्या दासबोधावरती प्रवचन करताना एकाने विचारलं, महाराज दासबोधासारख्या प्राकृत ग्रंथावरती आपल्यासारख्या महापुरुषांनी प्रवचन करावं? महाराजांनी पुढे जाऊन त्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाचा प्रश्न तिथंच थांबवला आणि लगेच तो मुखातनं उद्गार आले टेंबे स्वामींसारख्या अधिकारी महापुरुषांच्या। ते म्हणाले, तुमचा बोलण्याचा रोख असा आहे की प्राकृत ग्रंथावर मी का प्रवचन करावं? समर्थांच्या सारख्या अधिकारी महापुरुषाला तुम्ही म्हणाले ओळखलंच नाही, साक्षात मारुतीरायांनी केलेलं वर्णन आहे, याच्यापेक्षा पलीकडे आणखीन काय बोलावं? टेंबे स्वामी महाराजांची सुद्धा म्हणजे दत्त संप्रदायातले अध्वर्यू असून रामदासी परंपरेवर तेवढंच प्रेम होतं। म्हणजे ही समन्वयाची भूमिका कशी होती हे सांगावं जाता जाता म्हणून हा किस्सा आपल्या पुढे ठेवला। आजच्या दिवशी आपल्याला पाहत असताना, चिंतन म्हणून पाहत असताना दत्त संप्रदायातलं अनेक संप्रदाय आपण तपासून पाहिले। म्हणजे दिसायला वेगळे, हिंदीमध्ये एक म्हण असते, राहे अनेक मगर मंजिल एक। रस्ते वेगळे हो जाण्याचे, पण पोचायचं ठिकाण शेवटचं अत्रिपुत्र दत्तात्रय दत्त महाराज हेच शेवटचं पोचायचं ठिकाण। म्हणजे प्रत्येक संप्रदायाचे संबंध हे दत्त महाराजांशी संबंधित आहे, प्रत्येकाचे लागेबांधे आहेत, प्रत्येकाचा आदरभाव दत्तात्रेयांच्या चरणाविषयी हे तपासून पाहत असताना आपण क्रमाक्रमाने नवनाथ परंपरा कशी आली, ती दत्त दर्शन कसं झालं ते पाहिलं। आपण महानुभव पंथी यांचा सविस्तरपणे इतिहास पाहिला आणि त्यांनी दत्तभक्ती कशी केली ते पाहिलं। आपण रामदास परंपरा ही कशी
या पद्धतीने रामदास परंपरा त्यांच्या वाङ्मयामध्ये दत्त संप्रदायाबद्दल काय विचार आलेत ते आपण पाहिले. याच्याच बरोबर आपण पाहताना वारकरी संप्रदाय, एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील आणि बाकीचे तुकाराम महाराज इत्यादी संत असतील, यांनी कसं वर्णन केले ते पाहिलं. आता महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये आनंद संप्रदाय हा सुद्धा एक संप्रदाय आलेला आहे. तो आनंद संप्रदाय आणि दत्तात्रेय यांचा संबंध कसा आहे याच्यावर थोडंसं चिंतन आजच्या दिवशीच्या चरित्राख्यानात पाहू. महाराष्ट्राचे लोकप्रिय आख्यान कवी असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते श्रीधर स्वामी नाझरेकर आणि हरिवरदा नावाचा दशमस्कंदावरती अतिशय सुंदर असा प्राकृत ग्रंथ ज्यांनी केला ते श्रीकृष्ण दयार्णव. हे दोन महान सत्पुरुष, हे दोन्ही महान सत्पुरुष यांची गुरु परंपरा दत्तात्रेयांची वर का. आणि श्रीधर स्वामी यांची गुरु परंपरा म्हणजे जे श्रीधर स्वामी नाझरेकर यांची गुरु परंपरा कशी आली थोडक्यात पाहायचं ठरलं तर दत्तप्रभू म्हणजे दत्तात्रेय, त्याच्यानंतर सदानंद, मग रामानंद, मग त्यांचे शिष्य अमलानंद, अमलानंदांचे गंभीरानंद, गंभीरानंदांचे ब्रह्मानंद, ब्रह्मानंदांचे सहजानंद, सहजानंदांकडून पूर्णानंद, पूर्णानंदांकडून दत्तानंद, दत्तानंदांकडून परत ब्रह्मानंद आणि ब्रह्मानंदांचे शिष्य म्हणजे हे श्रीधर स्वामी नाझरेकर. पूर्णानंद स्वामी जे होऊन गेले त्या पूर्णानंद स्वामींचे नात शिष्य होते. गुरु परंपरेत सुद्धा ह्या पद्धती असतात. पूर्णानंद स्वामींचे नात शिष्य, त्यांचं नाव होतं रंगनाथ स्वामी. हे श्रीधर कवींचे चुलत चुलते होते. आणि या सगळ्याच आनंद संप्रदायातल्या सांप्रदायिकांनी बऱ्यापैकी प्रमाणात गुरुगीता या ग्रंथावरती टीका केलेली आपल्याला आढळते. रंगनाथ स्वामी हे सुद्धा दत्त महाराजांचे कृपांकित आनंद संप्रदायातले शिष्य होते. काही सुंदर सुंदर अशी पदं रंगनाथ स्वामींनी पण केलेली आहेत. रंगनाथ स्वामी एका पदात वर्णन करतात, दत्तगुरूंचं विश्वव्यापकत्व वर्णन करताना रंगनाथ स्वामी वर्णन करतात. म्हणजे दत्तात्रेयांची कृपा मिळवली, आनंद स्थिती प्राप्त केली. हा जो आनंद संप्रदाय आहे या आनंद परंपरेतले सहजानंद, पूर्णानंद, ब्रह्मानंद, गंभीरानंद, अमलानंद या परंपरेतले हे पूर्णानंदांचे नातशिष्य रंगनाथ स्वामी ते वर्णन करतात. गुरुदेव दत्ता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, गुरुदेव दत्ता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, विश्वव्यापका विश्वंभरिता, विश्वव्यापका विश्वंभरिता, विश्वाधीशा विश्वातीता, विश्वाधीशा विश्वातीता, प्रमेय प्रमाता प्रमाणरहिता, प्रमेय प्रमाता प्रमाणरहिता, जगद्गुरु अवधूता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, श्री गुरुदत्ता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, नित्य निरंतर अगमा गोचर परात परतर सुखदाता, दीन दयाकर दत्त दिगंबर, दीन दयाकर दत्त दिगंबर, सत्य ज्ञानानंता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, श्री गुरुदत्ता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, निसंगा निजरंगा सत्वर धावे पावे आता, निजात्म दर्शन देऊन निरसी दुर्जय ममता चिंता, श्री गुरुदत्ता अनंत ब्रह्मांडी तुझीच सत्ता, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सांगायचं तात्पर्य असं, या रंगनाथ स्वामींचे पुतणे असलेले हे श्रीधर स्वामी आनंद संप्रदायातले, ज्यांनी राम विजय नावाच्या ग्रंथात एक सुंदर कल्पना योजली, कथा योजली. ती काय आहे ते आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.